लोकशाही दिनमध्ये एकूण 23 अर्ज प्राप्त व 2 अर्ज निकाली, तर या मीटिंगला संबंधित कार्यालयाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई होणार. तहसीलदार अनिल चव्हाण. शासकीय प्रचारित नियमानुसार दरमहा महिन्याच्या तिसरा मंगळवार हा दिवस लोकशाही दिन म्हणून एका छताखाली साजरा करत असतो. त्यामध्ये तालुक्यातील संपूर्ण कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांनी जनतेची अडचणी या संदर्भात योग्य ते काम वेळेत होणे याकरिता महाराष्ट्र शासनाने लोकशाही दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने आज चांदवड तहसील कार्यालय या हॉलमध्ये दिनांक 16 मार्च 2026 रोजी चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या वेळेस तालुक्यातून एकूण 23 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये फक्त 2 अर्ज हे निकाली काढण्यात आले व उर्वरित 21 अर्ज हे प्रलंबित राहिले आहे. यापुढे लोकशाही दिनाला कुठलाही अधिकारी अनुपस्थित राहिला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तहसीलदार अनिल चव्हाण चांदवड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकशाही दिनमध्ये आपल्याकडे किती अर्ज प्राप्त झाले होते आणि किती निकाली काढणे काय सांगाल? शासकीय प्रचलित नियमानुसार आपण दर प्रत्येक तिसऱ्या मंगळवारी महिन्याचा लोकशाही दिवस आपण साजरा करत असतो, ज्यामध्ये एका छताखाली म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व विभागीय प्रमुख असतील त्यांना आपण एकत्रित करून प्रत्येक विभागासाठी लोकांच्या ज्या तक्रारी अडचणी अथवा काही पेंडन्सी वर्क असतील ते निर्गत करण्यासाठी आपण हा लोकशाही दिवस कार्यक्रम ठेवतो. आज रोजी म्हणजे 16 मार्च 2026 रोजी आपल्याकडे एकूण 23 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी विभागणी केल्या असल्यास 2 अर्ज महसूल विभागाचे, 1 अर्ज पोलीस विभाग, 1 अर्ज आरोग्य विभाग, 2 अर्ज सहाय्यक निबंधक यांच्याकडे असतील. बाकी उर्वरित सर्व काही BDO यांच्याकडील आहेत. जवळपास 23 अर्जांपैकी आपण आज 2 अर्जांवरती तहसील कार्यालयामध्ये निकाल लावलेला आहे. त्याचप्रकारे उर्वरित जे अर्ज आहेत त्यांची येत्या 7 दिवसांमध्ये संबंधित विभाग प्रमुखांमार्फत उत्तरं देण्यात येतील अथवा कारवाई करण्यात येईल याबाबत आपण शासन घेत आहोत. BDO कार्यालयाकडे जे अर्ज असतात त्या अर्जाच्या नुसार कुठल्याही कारवाई केली जात नाही, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे मी आल्यापासून जवळपास आज दुसरा आपला लोकशाही दिवस आहे. यापूर्वी त्यांच्याकडे 5 अर्ज होते ज्याबाबत कारवाई झाल्याचं अद्याप आपल्याला दिसून येत नाही. त्यांना आपण वैयक्तिक लोकांना बोलवून घेतले आणि त्यांची आज संध्याकाळपर्यंत उत्तरे देण्यात येतील याबाबत त्यांनी ग्वाही दिलेली आहे आपल्याला. नक्कीच यानंतर त्यांच्याकडनं विलंब होणार नाही याबाबत त्यांनी शब्द दिले. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.